धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा धर्माचा जणू मूर्तिमान पुतळा भासे जना भूवरी भासे जना भुवरी दीक्षा देऊनि जो जगतिया दीक्षा देऊनी जो जगतिया बद्धास हो उद्धरी बद्धास हो उद्धरी वाणीने वदता भागवती कथा वाणीने वदता भागवती कथा व्यासा प्रती भासला व्यासा प्रती भासला तो हा गुरु श्री जनार्दन असा तो हा गुरु श्री जनार्दन असा पाटांगणी शोभला पाटांगणी सद्गुरुनाथ महाराज की जय. हरेर्मा श्री शुकोवाच अथ ब्रह्मात्मजैर्दैवैः प्रजेशेर् वारावृतो भ्यगात् भवश्च भूतभव्येषु ययो भूतगणैर्वृतः. भगवान वेदव्यास वर्णन करून सांगू लागले आणि शुकाचार्य राजा परीक्षितीला सांगतात. याप्रमाणे कवी हरी अंतरिक्ष प्रबुद्ध पिपलायन आविर्होत्र चमस आणि करभाजन यांनी या ठिकाणी भगवंताविषयीचं तत्व विवरण केलं. भागवत धर्म म्हणजे काय ते सांगितलं आणि स्वधर्माचं पालन करणाऱ्या श्रीरामचंद्राच्या लीलेचं ध्यान या ठिकाणी केलेलं आहे. आणि यानंतर या एकूणच मानवी जीवनाचं सार्थकत्व कशात आहे. मानवी जीवनाचं सार्थकत्व हे केवळ खाण्यापिण्यामध्ये नाही आहे. मानवी जीवनाचं सार्थकत्व हे केवळ भोगलोलुपतेमध्ये नाही. भोगलोलुपता ही अनेक पशुपक्ष्यांच्यामध्ये आणि माणसांच्यामध्ये समानच आहे. परंतु भोगाच्या पलीकडे जेव्हा आपण त्यागाचा विचार करतो, ही त्यागवादी भूमिका, ज्याला आपण पारमार्थिक भूमिका असं म्हणू. परमार्थ म्हणजे काही नाही, परमार्थ म्हणजे स्वार्थ त्याग. भगवंताविषयीचं प्रेम, सर्व जीवामध्ये ईश्वराचं स्वरूप पाहणे ही खऱ्या अर्थानं त्यागवृत्ती आहे. अहिंसा ही कायिक, वाचिक आणि मानसिक अशा स्वरूपाची असते. या ठिकाणी कायिक म्हणजे कायेने, म्हणजे शरीराच्या द्वारे कोणत्याही प्रकारचं दुष्कर्म न करणे, ही झाली कायिक अहिंसा. त्याचप्रमाणे वाचिक म्हणजे कोणालाही अपशब्द न बोलणे, त्याला म्हणतात वाचिक अहिंसा. अहो, शब्दाने सुद्धा माणूस दुखावतो. प्रत्यक्ष मार देऊन जो दुखावत नाही, त्यापेक्षा शब्दाने माणूस जास्त दुखावतो. आणि म्हणून त्या ठिकाणी माऊलीने सुद्धा 13व्या अध्यायामध्ये विवरण करताना आगू या ठिकाणी वेगू विंदाणू, केवळ लोकांना लागेल असं बोलणं, त्याचप्रमाणे तिरपवाकडं बोलणं, ही देखील हिंसाच आहे असं म्हटलंय. म्हणून या ठिकाणी ते म्हणतात की कायिक अहिंसा, त्याचप्रमाणे वाचिक अहिंसा आणि मानसिक अहिंसा हे तप आहे. शरीराने, मनाने आणि वाणीनं आपण असं तप जेव्हा आचरण करतो, आपल्यावरचं स्वतःचं नियंत्रण म्हणजे तप, तेव्हा आपल्याला या तपाचा अर्थ कळतो. तप म्हणजे केवळ नुसत्या डोळे झाकून जप करणे म्हणजे तप नव्हे. तप म्हणजे आंतरिंद्रिय निग्रह करून आपण जेव्हा समाज कल्याण करतो ते तप आहे. कारुण्या माझी पाऊले लपवून चाले. माऊलीने वर्णन केल्याप्रमाणे जो कारुण्यामध्ये आपली पावलं लपून चालतो, ते वाट कृपेची करीतू, ते दिशाची स्नेहे भरितू, जीवातळी अंथरितू आपुला जीवू. अशा प्रकारचं जे अहिंसावादी तत्वज्ञान आहे, ते खऱ्या अर्थानं आपल्याला या मानवी जीवनाचं कल्याण करणार आहे. आणि म्हणून 11व्या स्कंधामध्ये या करभाजन यांनी याचे विवरण केल्यानंतर या 9 अशा प्रकारचे जे महात्मे आहेत, ज्याला आपण नवनारायण म्हणतो, त्या नवनारायणांनी हे तत्व विशद केल्यानंतर पुढे ते म्हणतात की ब्रह्मादिक देवांनी श्रीकृष्णाची स्तुती केली आणि भगवंताला प्रार्थना केली, हे भगवंता, आपलं चरित्र हे कथारूप चरित्र हे एखाद्या नदीप्रमाणे कथा सरिता आहे. आणि कारण गंगा हीच तुमच्या पायापासून निघाली, म्हणून तुमचं जीवनच पवित्र आहे, तुमची कथाच पवित्र आहे. ती भागीरथी गंगा आहे. ही भागीरथी गंगा जगाला पावन करणारी आहे. म्हणजे तुमचं चरित्र जगाला पावन करणार आहे आणि तुमच्या पायापासून निघालेली गंगा देखील जगाला पावन करणारी आहे. म्हणून कथा गंगा आणि भागीरथी गंगा हे दोन्ही जगाला पावन करणारे आहेत. म्हणून या ठिकाणी कथा मृताब्धिमव गाय्य तपांसी जहू आपण बघितलं वेदस्तुतीमध्ये. या ठिकाणी तपांसी जहू
आपले सगळे ज्या कामना आहेत, विचार आहेत किंवा काही पाप कर्म आहेत, हे सगळे कथामृताब्धिम बगाह्य, जेव्हा आपण कथेमध्ये रममाण होतो तेव्हा सगळे नष्ट होतात. याप्रमाणे यदुकुळात कुलक्षयाचा शाप झालेला लक्षात घेऊन श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून सगळे देव निघून गेले. कृष्ण म्हणाले, ठीक आहे, मला सगळं माहीत आहे, तुम्ही आता आपापल्या ठिकाणी परत जा. ब्रह्मादिक देव म्हणाले, कृष्णा, अहो या ठिकाणी ब्रह्मदेवाने विवरण केलंय की आता 125 वर्षापेक्षा जास्त तुमचं आयुष्य झालेलं आहे. इथं स्पष्ट वर्णन आहे की तुमच्या आयुष्याला आता 125 वर्षापेक्षा अधिक काळ लोटलेला आहे आणि आता असं वाटतं की तुमचं कार्य देखील संपलेलं आहे. तुम्ही ज्यासाठी अवतार धारण केला होता त्या दुष्टांचा संहार झाला, पुन्हा स्वधर्माचं रक्षण झालं, सर्व स्वधर्माचं स्थापन झालं आणि त्यामुळं आता आपलं कार्य समाप्त झालेलं आहे आणि लवकरात लवकर तुम्ही स्वस्थानी परत या म्हणून सगळ्या देवांनी प्रार्थना केली. ब्रह्मादिक देवांनी प्रार्थना केली आणि मग भगवान म्हणतात, हो अवधारित मे तन्मे यदार्थ विबुधेश्वर, हे देवांनो आता आपण आपापल्या ठिकाणी परत जा. मी हे सगळं ऐकलं, मला माहीत आहे की धर्माची स्थापना झाली, दुष्टांचा नाश झाला आणि शतम व्यतीताय पंचविंशाधिकम प्रभो असा शब्द इथं वापरलाय. शतम व्यतीयाय पंचविंशाधिकम प्रभो, 125 वर्षापेक्षा अधिक आयुष्य भगवंतांनी, 125 वर्षाचं आयुष्य भगवंताचं या पृथ्वी तलावर होतं लौकिक अर्थाने. याप्रमाणे भगवंतांनी सर्वांना परत जायला सांगितलं आणि आता आपल्या कुळाला शापच झालेला आहे ब्राह्मणाचा, तर आपण ब्राह्मणाचा शाप कुळाला झालाय हे जाणून त्यांनी सर्व लोकांना सांगितलं, हे यादवांनो लवकरात लवकर ही द्वारका नगरी रिकामी करा. आजच्या 7व्या दिवशी ही द्वारका नगरी समुद्रात बुडणार आहे. आजच्या 7व्या दिवशी द्वारका नगरी समुद्रात नष्ट होईल आणि म्हणून आपण कुणीही या ठिकाणी थांबू नये. न वास्तव्यम, कुणी थांबू नये. आपापलं सर्व गाशा गुंडाळून आपण प्रभासक क्षेत्रावर जावं. न व्यस्तव्यमे हा अस्माभिर जिजीवी शूरभी आर्यका, आता काही थांबू नका. लवकरात लवकर आपण प्रभासम सुमहत पुण्यम, प्रभासक क्षेत्रावर जा. पुण्यक्षेत्र आहे, त्या ठिकाणी काही धर्मकर्म करा, काहीतरी उपासना करा, काही आपल्या जन्माचं साफल्य करा. विमुक्त किल्पिषात सद्यो भेजे भूय कलोदयम, या आता लवकरच कलीचाही उदय होणार आहे आणि म्हणून आपण सर्व प्रकारच्या पापांपासून मुक्त होण्यासाठी त्या प्रभासक क्षेत्रावर जावं. तेषु दानानी पात्रेषु, तिथे दान करा, धर्म करा, कर्म करा, स्वाध्याय करा की ज्यामुळं तुमचं पुण्य वाढेल. तेषु दानानी पात्रेषु श्रद्धयुक्ता महंती वै ब्रिजनानी तरिषामो दानर्नो विस्विवारणवम. याप्रमाणे भगवंतांनी सर्वांना आदेश दिला की लवकरात लवकर ही द्वारका नगरी या ठिकाणी सोडा, कारण ही द्वारका नगरी 7 दिवसाच्या नंतर बुडणार आहे. आजच्या 7व्या दिवशी बुडणार आहे. म्हणजे पहा, श्रीकृष्णाला पुढचं म्हणजे 7 दिवसानंतर द्वारका बुडणार आहे या वादळाची कल्पना आलेली होती. आता जेव्हा महाभारताचा नव्याने अभ्यास सुरू झालेला आहे, त्याप्रमाणे द्वारकेचा अभ्यास सुरू झालेला आहे वैज्ञानिक दृष्टिकोनातून, तेव्हा त्यांनी सांगितलंय की या वेळेला प्रचंड प्रमाणात वादळ आलं. हे आजही सांगण्यात आलेले, म्हणजे वैज्ञानिकांनी हे सिद्ध केलंय की त्या वेळेला वादळ आलेलं होतं आणि हे वादळ इतकं महाभयानक होतं की त्या वादळाने फक्त द्वारका नगरीच नव्हे तर जगात सुद्धा फार मोठे उत्पात झाले. याचे विवरण अभ्यासकांनी, वैज्ञानिकांनी केलेलं आहे. ते परवाच मी ऐकलं. तेव्हा त्या काळामध्ये या जागतिक स्वरूपाची हानी झाली आणि ही हानी होणार आहे वादळाने, हे कृष्णाला 7 दिवस आधी कळालेलं आहे. तेव्हा ही कृष्णाची, अर्थात कृष्ण परमेश्वर होते, पूर्ण पुरुष होते, हे जरी बाजूला ठेवलं तरी कृष्णाची दूरदृष्टी आपण लक्षात घेतली पाहिजे. प्रणमेश्वर सापादो प्रांजली स्तम भाषत, आणि श्रीकृष्ण म्हणाले, चला रे चला प्रभासक क्षेत्रावर. आणि सर्व लोक प्रभासक क्षेत्रावर आले. प्रभासक क्षेत्रावर सर्वांनी पुण्यकारक अशा प्रकारचे जप तप अनुष्ठान करायला सुरुवात केली आणि श्रीकृष्ण तिथून निघाले, बलरामही निघाले, कृष्णाच्या पत्नी निघाल्या, सर्व प्रकारचे यादव निघाले आणि श्रीकृष्ण प्रभासक क्षेत्रावर आलेले पाहता क्षणीच उद्धवाच्या कानावर ही वार्ता गेली. देवदेवेश योगेश पुण्यश्रवण कीर्तन. तो धावत 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 प्रभासक क्षेत्रावर आला आणि कृष्णाला म्हणाला, अहो देवा देवा देवा, अहो तुम्ही या ठिकाणी मला सांगायचं तरी, आपण प्रभासक क्षेत्रावर आलेला आहात आणि आता आपण अवतार समाप्त करणार आहात असं मी ऐकलं.
ते म्हणे हो. मग देवा, अहो आपण या ठिकाणी पृथ्वी तलावर होता, आपलं अनेक वर्षापासून आपली मैत्री, नातं तर होतच होतं, पण मैत्री एवढी घनिष्ठ होती की या मैत्रीला तुलना नाही. समृत्यन कुलनूनम लोकम समत भवान, विप्रशाप झालेला आहे हे मी ऐकलं की आपल्या यदुकुळाला विप्रशाप झाला आणि यातून कोणीच वाचणार नाही. हे देवा, आपण कर्ण पियुषमास्वाद्य, अहो कृष्णा, हे देवा, तुमच्या कथेचं पियुष, तुमच्या कथेचं अमृत आम्ही कानाने श्रवण केलेलं आहे आणि हे अमृत आमच्या अंतःकरणात आहे, आमच्या मनात आहे. सनाटन स्थान, अहो कृष्णा, आम्ही बरोबर खेळलोत, बरोबर बसलोत, बरोबर उठलोत, बरोबर बाहेर गेलोत, बरोबर गप्पा मारल्या, आपण सर्व गोष्टीला बरोबर होतो. झोपताना बरोबर, उठताना बरोबर, जाताना बरोबर, येताना बरोबर, स्नान करताना बरोबर, क्रीडा करताना बरोबर, जेवताना बरोबर. अहो देवा, आपण प्रत्येक क्षणी तुम्ही माझ्यासोबत होता. शय्यासनाटन स्थान स्नान क्रीडा शनादिषु कथम त्वाम प्रियमात्मानं वयं भक्त्यास्त जयमही. आणि तुम्ही आम्हाला सोडण्याचा विचार केला. अहो कृष्णा, आपण इतके वर्ष बरोबर होतो, घनिष्ठ होतो, जणू काही आमचं मी म्हणजे माझं प्राण म्हणजे तुम्ही होता. आणि देवा, आज तुम्ही या पृथ्वी तलावून जाणार हे ऐकल्यानंतर मला राहवलं नाही. देवा, वयोपभुक्त स्नग गंध, अहो तुम्ही म्हणजे आम्ही जे गंध धारण केलं, गंध ज्या गोष्टीचा वास घेत होतो ते तुम्ही घेतलेल्या फुलांचा वास आम्ही घेत होतो. तुम्ही धारण केलेले वस्त्र आम्ही धारण करत होतो. तुम्ही जेवण केल्यानंतर आम्ही जेवण करत होतो. देवा, हो तुमचं उष्ट आम्ही खाल्लं. त्वयोपभुक्त स्रगंध वासोलंकार चर्चिता. देवा, आमचं एवढं प्रेम तुमच्यावर की तुम्ही घेतल्याशिवाय आम्ही काहीच घेत नव्हतो. तुम्ही घास घेतला तर आम्ही घ्यायचा, तुम्ही फुलाचा वास घेतला तर आम्ही घ्यायचा, तुम्ही नवे कपडे घातले तर आम्ही घालायचे. उच्चिष्ट भोजनो दासास्तव मायम जयमही. हे देवा, तुमचं उष्ट आम्ही खाल्लं, इतकं प्रेम आम्ही तुमच्यावरती केलं. वातरशना ऋषय श्रवणा ऊर्ध्वमंथिना. हे देवा, मोठमोठे ऊर्ध्व मार्गी, योग मार्गी लोक सुद्धा तुमची माया तरून जात नाहीत. तुमची मायेला तरून जाणं अवघड आहे, परंतु केवळ प्रेमामुळं मी तुमच्या मायेच्या पलीकडे गेलो. तुमची माया मला बाधित करू शकली नाही. त्वयं त्वेह महायोगीन भ्रमतः कर्मवर्त्मसु. आपण प्रत्यक्ष ब्रह्म आहात, आपण प्रत्यक्ष साक्षात ईश्वर आहात, महायोगी आहात. तेव्हा स्मरंतः कीर्तयंत ते कृतानि गदतानि च. हे देवा, आपण आपलं स्मरण, आपलं कीर्तन हे माझ्या मनामध्ये सतत आहे आणि तुमची चर्या मला आठवते. हे देवा श्रीकृष्णा, तुमचं गोड हास्य, तुमचं मोठं मृदू अशा प्रकारचं बोलणं, तुमची भुवई, तुमचे डोळे, अहो तुमचं हास्य आणि लास्य हे मला आजही आठवते. तुमचं बोलण्याची जी पद्धत आहे, शैली आहे, त्यामध्ये आम्ही तल्लीन झालेलो आहोत. स्मरंतः कीर्तयंत से कृतानि गदतानि च. आणि देवा, तुम्ही आम्हाला सोडून जाणार ही कल्पना सहन होत नाही. गत्युत्स्मिते क्षणे क्ष्वेली. अहो आपण काय केलं नाही. आपण प्रत्येक गोष्टीत बरोबर होतो. अनेक विनोद आपण केले, त्याचप्रमाणे गप्पा केल्या, तत्वज्ञानाच्या गोष्टी केल्या. आम्हाला सोडू नका. आता तुम्हाला जिथं जायचंय तिथं मला घेऊन जा. तुम्हाला जिथं जायचंय, तुम्ही जिथं जाल तिथं मी येईन. आता मी तुम्हाला सोडणार नाही. गत्युस्मिते क्षणे क्ष्वेली यंद्रलोक विडंबनम. हे देवा, असं म्हटल्यानंतर शुकाचार्य म्हणतात, परीक्षिते, उद्धवाची ही स्थिती पाहिली, उद्धवाची ही विरह कातर स्थिती पाहिली आणि भगवान म्हणतात, हसले भगवान. देव म्हणाले, अरे उद्धवा, हे पहा, माझं कार्य संपलं, पण अजून माझं कार्य संपलं नाही. का तर माझं कार्य हे आता तुला करायचंय. माझं उर्वरित कार्य तुला करायचंय. मी या ठिकाणी दुष्टांचा संहार केला, धर्माची स्थापना केली आणि प्रत्येक युगायुगामध्ये जेव्हा धर्माला ग्लानी येते तेव्हा मी या धर्माला पुन्हा उत्थान देतो आणि त्याच्यासाठी तुझी नियुक्ती मी केलेली आहे. आता या ठिकाणी तुला मी ज्ञान सांगणार आहे आणि माझं जे अक्षर ज्ञान आहे, अरे उद्धवा, तू तर ज्ञानी आहेस. माझं काही स्वरूप केवळ या शारीरिक किंवा अवताराच्या स्वरूपाचा मी नाहीये. सगुण हे माझं स्वरूप नाहीये. माझं स्वरूप म्हणजे ज्ञान आहे आणि ज्ञान हे ज्याच्याजवळ आहे त्याच्याजवळ मी आहेच आहे. यदार्थ माम महाभाग तर चिकीर्षितमी मी ब्रह्मा भवो लोकपाला सर्वंश बेविकांक्षिणः. आकाशातले देव माझी वाट पाहत आहेत. हे देवांना मी सांगितलंय की 7व्या दिवशी
ही समुद्रामध्ये ही द्वारका बुडणार आहे. समुद्रा सप्तमे हे ताम पुरींच्या प्लावयिष्यती रेहेवायम मया त्यक्तो लोकायम नष्टमंगला. आणि म्हणून आता मला निजधामाला जाणं भाग आहे. परंतु मी तुझी नियुक्ती पुढच्या ज्ञान प्रसारासाठी केलेली आहे. तू आता माझ्यासोबत नाही यायचं, मी तुला ज्ञान देईन. आणि मग उद्धवाने हात जोडले, म्हणाले देवा अहो तुमचं बाकीच्या सगळ्या भौतिक गोष्टीचे अधिकारी तुमचे नातू पणतू पडपणतू कुणी असतील, ब्रजासाठी मुद्दाम ठेवलंय. ब्रज याला पुढच्या यादवाच्या उत्पत्तीसाठी ठेवलं देवानी. परंतु देवा तुमच्या भौतिक संपत्तीचे मालक बाकीचे असतील, परंतु अभौतिक संपत्ती म्हणजे कोणती वैचारिकता ही याचा मालक मी आहे. हे देवा तुम्ही तुमचं ज्ञान मला द्या. म्हणजे तुमच्या भौतिक संपत्तीचे वारसदार बाकीचे असतील, परंतु ज्ञानाचा वारसा हा कोणालाच तुम्ही दिलेला नाही. तेव्हा त्या ज्ञानाचा वारसा तुम्ही मला द्या, तुम्ही मला ज्ञानाचा वारसदार करा. असं म्हटल्यानंतर भगवंत हसले. ज्ञान विज्ञान संयुक्त आत्मभूत शरीर नाम. आणि हात जोडले त्यांनी आणि नमस्कार केला. पुन्हा पुन्हा नमस्कार केला. देवा मला तुम्ही ज्ञान सांगा, तुमचं तत्वज्ञान मला सांगा की ज्या तत्वज्ञानाच्या जीवावर मला पुढचं आयुष्य जगता येईल आणि तुमच्या ज्ञानाचा प्रसार आणि प्रचार मला करता येईल. कारण तुमचं ज्ञान हे अलौकिक आहे. तुम्ही सांगितलं की बदरिकाश्रमामध्ये जा आणि तिथे याचं चिंतन करा, तर त्यासाठी मला तुम्ही ज्ञान द्या. याप्रमाणे प्रार्थना केल्याबरोबर ज्ञानरूपाने आपण माझ्या हृदयात राहा, अशा प्रकारची भूमिका त्यांनी व्यक्त केली. आणि मग भगवान म्हणू लागले, उद्धवा तू माझा अनन्य भक्त आहेस. आजच्या 7व्या दिवशी ही द्वारका समुद्रात बुडणार आहे, सगळे यादव नष्ट होणार आहे, मी देखील निजधामाला जाणार आहे. तेव्हा माझं ज्ञान भांडार तू बदरिकाश्रमाला घेऊन जा आणि तिथेच आत्मचिंतन कर. बाकी सर्व नश्वर आहे हे तू जाण. समदृष्टी ठेव म्हणजे मनोमय व्यापार थांबतील, माया नष्ट होईल. अरे हे विश्व केवळ मनोमय आहे. जो माणूस आत्मदृष्टी ठेवत नाही तो भ्रमित होतो. हा भ्रम म्हणजेच माया आहे. वृत्ती व्यापक करणं म्हणजे ब्रह्मात्मक होणं. आत्मविकास कसा करायचा हे मी तुला सांगतो. या ठिकाणी भगवंत म्हणतात, आत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विशेषतः. आत्मनो गुरुरात्मैव, माणसाचा गुरु कोणता असेल तर त्याचा स्वतःचा आत्मा हाच त्याचा गुरु आहे. बाहेरचे गुरु असतात ना, अनेक विद्यागुरु आहेत, काही ज्ञानगुरु आहेत, काही शिक्षा गुरु आहेत, परंतु खऱ्या अर्थाने उद्धरेद आत्मनात्मानम आत्मानम अवसादयेत, खऱ्या अर्थाने आपल्याला आपलाच विचार करावा लागतो. आपल्याला दुसरे कोणी सांगू शकत नाहीत. कारण गुरु हा फक्त कामापुरतं आपल्याला ज्ञान सांगेल. समजा पोहायचं असलं, गुरु काय करील हो? गुरु एवढंच करील की तू पोहण्यासाठी मदत मी करतो म्हणून सांगेल, पोटाखाली तर हात देईल. पण पाय ज्याचे त्यालाच मारावे लागतात, हात ज्याचे त्यालाच मारावे लागतात, पाणी ज्याचे त्यालाच सारावं लागतं. गुरुनी सांगितलं की आता तोंडामध्ये गुळणी घे आणि बाहेर टाक आणि डोकं वरती ठेव. पण हे ठेव म्हणणं सोपं आहे, पण प्रत्यक्षात अवघड आहे. आपलं डोकं पुन्हा पुन्हा खालीच जातं, पोहता काही येत नाही, कारण पाय जातात खाली आणि डोकंही जातं खाली. या वेळेला आपल्याला स्वतःला पाय मारणं हे आवश्यक आहे. म्हणजे शिक्षण आपण स्वतःच घेतलं पाहिजे. गुरु फक्त तुम्हाला तिथपर्यंत नेईल. आपल्याला पाण्यापर्यंत घोड्याला नेता येतं, पण पाणी घोड्यालाच प्यावं लागतं. म्हणून पाण्यापर्यंत नेण्याचं काम गुरु करतो, पण पाणी पिण्याचं काम घोड्याला जसं स्वतःच करावं लागतं, त्याप्रमाणे भगवान म्हणतात, आत्मनो गुरुरात्मैव पुरुषस्य विशेषतः. माणसाचा आत्मा हाच गुरु आहे. त्यामुळं यात प्रत्यक्षानुमानाभ्याम श्रेयसा अनुविंदते. आता या ठिकाणी भगवंतांनी प्रत्यक्ष आणि अनुमान ह्या प्रमाणांचा विचार केलेला आहे. गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे ज्ञान देणारा तो गुरु. आता या ठिकाणी ज्ञान वेगवेगळ्या पद्धतीने मिळतं. प्रत्यक्ष प्रमाणाने ज्ञान मिळतं. प्रमुख आपण 4 प्रमाण मानतो, तसे एकूण 8 प्रमाण आहेत, परंतु मुख्य आपण 4 मानतो. प्रत्यक्ष प्रमाण म्हणजे जे दिसतं ते खरं, हे प्रत्यक्ष प्रमाण. आपण याचं विवरण मागे केलेलं आहे. त्यानंतर अनुमान प्रमाण, केवळ अंदाज करणे. अनुमानाचे 2 प्रकार आहेत, पूर्वानुमान आणि उत्तरानुमान. याप्रमाणे अनुमान प्रमाण. त्यानंतर आपल्याला उपमान प्रमाण हे एक प्रमाण आहे. असे अनेक प्रमाण आहेत, परंतु या प्रमाणांच्या पलीकडे श्रेयसानो सावनुविंदते. हे जरी प्रमाण असले तरी शेवटी हित आणि अहित, चांगलं आणि वाईट
याचा निर्णय स्वतःच्या बुद्धीलाच करावा लागतो. प्रमाण किती जरी असले तरी हे प्रमाण अनेकदा खोटे ठरतात. प्रत्यक्ष प्रमाण फसवं ठरतं, अनुमान प्रमाण सुद्धा खोटं ठरू शकतं, उपमान प्रमाणही अर्धवट आहे. तेव्हा अशा अनेक प्रमाणांच्या पैकी शेवटी आपल्याला स्वतःला, ज्याला म्हणतात आत्मप्रमाण, शेवटी 4 गोष्टी असतात. म्हणजे समजा एखादा पुस्तक वाचतो, त्याला काय म्हणतात? तो पुस्तक जो वाचतो आणि पुस्तक वाचून अभ्यास करतो, पुस्तक गुरु नाही का? हो, आपण म्हणतो ना की ग्रंथ हेच गुरु. म्हणजे काय? हो, ग्रंथ हेच गुरु, हे बरोबर आहे. पण ग्रंथ वाचून समग्र ज्ञान येत नाही, काही प्रमाणात ज्ञान येईल. त्याला आपण म्हणतो की याला ग्रंथ प्रसाद प्राप्त झाला, याच्यावरती ग्रंथ कृपा झाली. ग्रंथ कृपा झाली म्हणजे काय होईल? तो पाठ करेल, तो अभ्यास करेल, त्याच्या अनेक संदर्भ पाठ होतील, काव्यपाठ होईल किंवा त्याला कोटेशन्स पाठ होतील. हे काय झालं? हे झालं फक्त शाब्दज्ञान. शब्द पाठ झाले पण शब्दातला अर्थ कळला नाही, अर्थगमन झालं नाही, अर्थगम्यता झाली नाही. अनेक संशय शिल्लक राहिले. वाचलो म्हणले, वाचलं, नुसते शब्द कळतात पण तात्पर्य कळत नाही. मग आपण म्हणतो नाही नाही नाही, काही खरं नाही, ग्रंथ हेच गुरु आहे. असं जरी असलं तरी ते मर्यादित अर्थानेच खरं आहे. मग ग्रंथाच्या पलीकडे आपल्याला जावं लागतं. म्हणून आधी ग्रंथ माणसाला परिपूर्ण वाचावे लागतात, ग्रंथ कृपा व्हावी लागते. ग्रंथ कृपा झाल्यानंतर मग गुरुकृपा. गुरुकृपा, मग आपण गुरुकडे जातो. अहो, हे सगळं वाचलंय पण यातला या गोष्टीचा मला अर्थ कळाला नाही. मग गुरु आपल्याला त्याचा तात्पर्य अर्थ सांगतो, गुरु वेगवेगळे संदर्भ सांगतो, गुरु वेगवेगळ्या गोष्टी सांगतो आणि याला म्हणतात गुरुकडून गुरुमुखी झालेलं ज्ञान. आणि म्हणून आधी ग्रंथकृपा, मग गुरुकृपा. पण गुरुकृपा होऊनही सगळं परिपूर्ण होत नाही, मग ईश कृपा लागते. एक कृपा भगवान की, भगवंताची कृपा ही जर एक कृपा असेल तर बाकी काहीच कशाचीच गरज नाही. म्हणून ईश कृपा नसेल तर सगळं व्यर्थ जातं. म्हणून ईश कृपा पाहिजे. म्हणजे आधी ग्रंथकृपा पाहिजे, मग गुरुकृपा पाहिजे. गुरुकृपा नसेल तर कर्णासारखं आपलं ब्रह्म विद्या आपली विसरते. ब्रह्मास्त्राची विद्या विसरली का? गुरुची कृपा नव्हती. ज्ञान सगळं होतं, पाठांतर सगळं होतं, वेळेला आठवलं नाही. वेळेला ज्याला आठवतं त्याला समजायचं की याच्यावर गुरुची कृपा आहे, म्हणूनच त्याला वेळेवर आठवतं. ग्रंथकृपा, मग गुरुकृपा. गुरुकृपेनंतर ईशकृपा. ईशकृपा अशी असते की तुम्हाला कोणत्याही क्षणी भगवंत मदत करतो, कोणत्याही क्षणी तुमचं संरक्षण करतो, त्याला म्हणतात ईशकृपा. कोणत्या वेळेला काय आठवावं, कोणत्या वेळेला आपल्या मनात काय विचार यावा आणि आपण काय उत्तर द्यावं, हे ईशकृपेवर अवलंबून आहे. आपण म्हणतो ना, काहीच कळलं नाही, एकदम मी बोलून गेलो. एकदम कसं काय बोलून जातो? हा ईशकृपेचा भाग आहे. म्हणून ईशकृपा. यानंतर चौथी कृपा आहे ती आत्मकृपा. ईशकृपेनंतर चौथा नंबर आहे आत्मकृपेचा. आत्मकृपा म्हणजे आत्मविश्वास. देव खूप सहाय्याला आहे, पण आपणच जर जागेवरून उठलो नाही तर देव म्हणेल मी काय करू? अहो, तूच उठला नाही जागेवरून, मग उपयोग नाही. म्हणून अलार्म खूपदा लावला आपण, पण आपल्याला जागच आली नाही, मग काय उपयोग आहे अलार्मचा? त्याप्रमाणे देव म्हणतो मी तुला उठवायचा प्रयत्न केला, पण तुझं नशिबात झोपलं, त्याला काय करावं? म्हणून आत्मकृपा आवश्यक आहे. ज्या आत्मकृपेने आपल्याला आत्मविश्वास प्राप्त होतो. म्हणून ते म्हणतात की आत्मनो गुरुरात्मैव. सगळ्या प्रकारचे शास्त्र आहेत, परंतु शास्त्रकृपा, गुरुकृपा, त्याप्रमाणे ईशकृपा आणि आत्मकृपा, या चार कृपा जर माणसाच्या समोर असतील आणि शेवटची जर आत्मकृपा माणसाला लाभली तरच खऱ्या अर्थाने त्याला मुक्ती प्राप्त होते. पुरुषत्वजमाम धीरा सांख्य योग विशारदा. आणि म्हणून सांख्य म्हणजे ज्ञान. या ठिकाणी सांख्य शब्द सांख्य तत्वज्ञानाच्या अंगाने आलेला नाही. सांख्य आपण 3ऱ्या स्कंधामध्ये बघितलं, कपिलाचार्यांनी सांगितलेलं ते सांख्य तत्वज्ञान आहे. पण इथं जो सांख्य शब्द आला तो ज्ञान या अर्थाने आलेला आहे. म्हणून पुरुषत्वचमान धीरा सांख्य योग विशारदा. जो ज्ञान विशारद आहे, जो ज्ञान सिद्ध आहे, ज्याला सगळं ज्ञान प्राप्त झालं, तो खऱ्या अर्थानं चांगलं आणि वाईट याचा विवेक करू शकतो. आणि म्हणूनच विवेक माणसाला असला पाहिजे. चांगलं आणि वाईट, खरं आणि खोटं, योग्य आणि अयोग्य याचा विवेक माणसाला करता आला पाहिजे. अभिस्तरताम प्रपश्यंती सर्व शक्ती ब्रह्महितम. त्याप्रमाणे
गृह्यमाणैर गुणैर्लिंगैर ग्राह्य ग्राह्य मनुमानतः गृह्यमाणैर गुणैर्लिंगैरग्राह्य मनुमानतः अत्राप्युदारयन्ति मम इतिहासं पुरातनम. आणि मग या अनुषंगाने तुला मी आता जुना इतिहास सांगतो. म्हणून श्रीकृष्णाने उद्धवाला एक इतिहास सांगायला सुरुवात केली. इतिहास म्हणजे जुनी घडलेली घटना. आता कृष्ण सुद्धा स्वतःच्या मनाने काहीच सांगत नाहीत. खरं म्हणजे ईश्वर आहेत, अवतारी पुरुष आहेत, परंतु मनाने नाही सांगत. ते म्हणतात, अरे उद्धवा, मी तुला अवधूतस्य संवादम यदोरमित तेजसः, तुला मी अवधूत आणि यदू यांचा संवाद सांगणार आहे. जो अवधूत आणि यदू यांचा जो संवाद आहे, जो पूर्वी घडला आणि त्यामध्ये जी धर्मचर्चा झाली, त्यामध्ये जी तत्वचर्चा झाली, ती तत्वचर्चा मी तुला सांगणार आहे. कृतो बुद्धिरयं ब्रह्मन् न करतो सुविशारदा. आणि याप्रमाणे तुला मी पूर्वीचा इतिहास यदू आणि अवधूत यांच्या निमित्ताने सांगणार आहे. आता माणसाला आत्मविकास कसा करायचा हे सांगताना ते म्हणतात की माणूस आधी देहात्म म्हणजे केवळ आपल्या देहालाच आत्मा मानतो. हे थोडंसं वेगळ्या पद्धतीने सांगतो मी की माणूस कसा आहे. आधी उदाहरणार्थ लहान मुलगा आहे असं आपण गृहीत धरा. लहान मुलाला त्याच्या देहापुरतंच त्याचं जीवन असतं, स्वतःच्या पुरतंच तो पाहतो. आपल्याला चांगले कपडे असावेत, आपल्याला चांगलं खायला मिळावं, आपल्याला बाहेर जायला मिळावं, तो स्वतःपुरताच विचार करतो. तो झाला देहात्मा. लहान मुलगा हा केवळ स्वतःच्या देहापुरता विचार करतो, तो झाला देहात्मा. नंतर हळूहळू 8 वर्ष, 9 वर्ष, 10 वर्ष, 12 वर्ष, 15 वर्ष होतात. 20 वर्षाचा मुलगा होतो, शिक्षण तो परिपूर्ण करतो. 25 वर्षाचा होतो, मग त्याचं लग्न होतं. आईबाप त्याचे लग्न करतात. आता काय झालं, लग्न होईपर्यंत तो स्वतःपुरता विचार करत होता. आता लग्न झालं, बायको आली, मग तो आता फक्त स्वतःपुरता विचार करतो का? नाही, मी आणि माझी पत्नी, माझी बायको, कारण ती कोणावर अवलंबून आहे? आपल्यावर आहे. मग आपल्याला आपल्याप्रमाणेच तिचाही विचार करायला पाहिजे, कारण ती आपल्यावर अवलंबून आहे. म्हणजे तिला त्याने आता आपल्यामध्ये समाविष्ट करून घेतलं, समाविष्टित करून घेतलं. म्हणजे त्याचा जो देहात्म केवळ स्वतःच्या देहापुरता जो विचार होता तो थोडा वाढला, तो स्त्रीपर्यंत गेला, म्हणजे आपल्या स्वस्त्रीपर्यंत गेला. आणि मग तो पुढे त्याला मुलं बाळ झाले. मग तो त्याला काय म्हणता येईल, तो कुटुंबाचा विचार करू लागला. मी, माझी बायको, माझे पोरं, माझी पोरगी यांचा विचार करू लागला. आता हा त्याला काय म्हणता येईल, आधी तो देहात्मा होता, मग झाला कुटुंबात्मा. कुटुंबात्म्यानंतर तो निवडणुकीला उभा राहिला. कोणत्या? पंचायत समितीच्या निवडणुकीला उभा राहिला म्हणा, किंवा नगरपालिकेच्या निवडणुकीला उभा राहिला आणि निवडून आला. हा कोण झाला हो म्हणले? हा त्या पूर्ण गल्लीचा प्रमुख झाला. तर त्या वॉर्डामधून निवडून आला. मग आता हा त्या वार्डामधून निवडून आला, गावामधून निवडून आला, सरपंच झाला. मग कोण झाला? हा ग्रामात्मा झाला. तो केवळ स्वतःपुरता विचार करतो का? नाही. बायकोपुरता नाही, कुटुंबापुरता नाही. तो म्हणतो माझं गाव आहे, माझं गाव स्वच्छ राहायला पाहिजे, माझ्या गावाला अमुक अमुक मिळालं पाहिजे, माझ्या गावाला हे पारितोषिक मिळालं पाहिजे, स्वच्छता अभियानाचं मिळालं पाहिजे. माझ्या गावाला, म्हणजे आता तो स्वतःचा विचार नाही करत, तो गावाचा विचार करतो. आधी होता देहात्मा, मग झाला कुटुंबात्मा, मग झाला ग्रामात्मा. मग त्याही पुढे त्याला विधानसभेचं तिकीट मिळालं आणि मग तो प्रदेशात्मा झाला. तो महाराष्ट्राच्या प्रदेशाचा विचार करू लागला. त्याही पुढे तो गेला आणि मग देशात्मा, तो पंतप्रधान झाला. मग तो देशाचा विचार करू लागला. का हो म्हणले, आधी कोण होते? आधी मी फक्त माझ्यापुरताच विचार केला. मग कुटुंबाचा, मग गावाचा, मग प्रदेशाचा आणि मग देशाचा, असं करत करत त्याचा विकास नाही झाला का? हा विकासच झाला. याला म्हणतात आत्मविकास. नव्या शब्दात सांगायचं तर आत्मविकास कसा करून घ्यायचा? आत्मविकास आपल्या स्वतःचा विचार बाजूला ठेवून आपण जेव्हा दुसऱ्याचा विचार करतो, दुसऱ्याच्या दुखे दुखावे, दुसऱ्याच्या सुखे सुखावे, ही सोप्या शब्दात सांगायचं तर यालाच आपण स्वार्थाच्या पलीकडे जाऊन केलेला विचार म्हणतो. आणि म्हणून जेव्हा तो जगदात्मा होतो, सगळं हे विश्वची माझे घर, ऐसी मती दयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. हा कोण झाला म्हणला? हा विश्वात्मा झाला, जगदात्मा झाला. आणि म्हणून सर्व जग हे त्याचंच आहे. त्या ठिकाणी जग हे त्याच्या ताब्यात आलं.
जगाचा तो विचार करू लागला. जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे रहट नेदे अहिंसेचे रूप जाण. या ठिकाणी जय जगत हा नारा तो देऊ लागला. माऊलींनी म्हटल्याप्रमाणे जगाची या सुखोद्देशे शरीर वाचा मानसे, जगाच्या सुखासाठी विचार करू लागला. नाही, जगामध्ये शांतता नांदली पाहिजे, युद्ध झालं नाही पाहिजे, नीट लोक राहिले पाहिजेत, ही महामारी कमी झाली पाहिजे, हा जगाचा विचार तो करू लागला. याला आपण जगदात्मा म्हणू नव्या भाषेमध्ये. म्हणून हाच जगदात्मा पुढे विश्वात्मा होतो आणि विश्वात्मा हाच ब्रह्मात्मा होईल. सगळ्या अखिल ब्रह्मांडाचा जो विचार करतो तो ब्रह्मात्मा, तोच ब्रह्म आहे. सर्वं खल्विदं ब्रह्म. तेव्हा आपण जर नव्या शब्दात त्याचा विचार लक्षात घेतला तर जसं जसं आपण विचार वाढवावा तसा तसा आपण मोठे होतो. या ठिकाणी अहंकार नष्ट तर करता येत नाही. अहंकार कसा नष्ट करता येईल? तो तर मूळ आहे, तो तर मनाचंच मूळ आहे, तो तर जीवनाचंच मूळ आहे. कारण जीवनात अहंकाराशिवाय जीवनच निर्माण होऊ शकत नाही, अहंकाराशिवाय आपण जगूच शकत नाही. मग अहंकार नष्ट जर करता येत नसेल तर तो वाढवा, इतका मोठा करा की मी त्यात समर्पित झालो पाहिजे, त्यात आत्मविस्मृती झाली पाहिजे, आत्मार्पण वृत्ती त्यात झाली पाहिजे. सगळ्या जगाचा, विश्वाचा, ब्रह्मांडाचा जर विचार केला तर त्या ठिकाणी मी कुठं राहिला हो? मी राहिलाच नाही. मग मी कुठं झालो? मी व्यापक झालो, मी मोठा झालो, मी जगरूप झालो, मी विश्वरूप झालो. आणि म्हणून अहंकार जर नष्ट करता येत नसेल तर तो आपण वाढवला. आणि अहंकृती हे स्फुरण आहे, ते चैतन्य तत्व आहे. म्हणून मातीच्या घड्यातून जशी माती बाजूला करता येत नाही तसं या आपल्या जीवनातून आपल्याला अहंकृती बाजूला करता येत नसते. मग हा घडा आपल्याला व्यापक करावा लागेल. आपण बुटकुल्यात पाणी आणतो त्यापेक्षा मोठ्या माठात आणा. बुटकुल्यातलं पाणी स्वतःपुरतं झालं, माठातलं पाणी 4 लोकांसाठी झालं. म्हणून अणुरणीया थोकडा तुका आकाशा एवढा. संतांनी सुद्धा स्वतःला व्यापक केलेलं आहे. विश्वात्मा जगदात्मा या रूपामध्ये हे विश्वची माझे घर ऐसी मती जयाची स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. किंवा हा विश्व रूप भगवंताचं जे स्वरूप आहे तेही याच अर्थाने. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे तोषोरी मद देयावे पसाय दानही. ही सुद्धा जीवनमुक्ताची अवस्था आहे. आणि म्हणून विधी आणि निषेधाच्या पलीकडची ही अवस्था, त्याचं जगणं हे समाजासाठी असतं, व्यक्तीसाठी नसतं, केवळ स्वतःपुरतं नसतं. किंबहुना अर्थाची या लागी पाणी आरायले असे जगी तैसे दुःखिताचे भागी जिणे जयाचे तयाही कार्य करणे उरले असे लोका लागी. या भावनेतून जेव्हा तो जगतो तेव्हा वाऱ्याने ज्याप्रमाणे परिमळ म्हणजे वास जातो, वाऱ्याने वास सर्वत्र पोहोचतो, तो एका ठिकाणी राहत नाही. तो फूल जागेवरच राहतं पण फुलाचा वास सर्वत्र जातो. परिमळ गेली आवासे फूल देही. याप्रमाणे आपण हा विचार केला पाहिजे. ते म्हणतात आपण केवळ व्यक्तिगत दृष्टिकोनातून विचार करून चालत नाही. आपण सगळ्या जगाचा विचार जर केला तरच खऱ्या अर्थाने आपल्याला, कृष्ण म्हणतात हे उद्धवा, माणसाचा श्रेष्ठ गुरु हा त्यात तोच स्वतः आहे. आपण मला गुरु मिळाला नाही, गुरुने मला ज्ञान दिलं नाही, निगुर आहे मी असं म्हणून चालत नाही. ते म्हणतात अहो आपणच आपले गुरु असतो, आपणच आपले मित्र आहेत, आपणच आपले गुरु आहेत. उद्धरेत आत्मनात्मानम आत्मानमव साधेत आत्मएव ह्यात्मनो बंधुर रात्मएव रिपुरात्मनः. आपणच आपले शत्रू आहेत. जेव्हा आपण आपल्याला स्वतःला कमी लेखतो, आपण न्यूनगंड आपल्या मनात निर्माण होतो तेव्हा आपण आपले शत्रू असतो. आपल्यामध्ये जेव्हा अहंगंड निर्माण होतो तेव्हाही आपण आपले शत्रू असतो. पण आपण आपल्या समत्वाने, आपल्या सामर्थ्याचा जेव्हा समत्वाच्या दृष्टीने विचार करतो तेव्हा बुद्धौ शरणमन विच्छ, म्हणून बुद्धीला शरण गेलं पाहिजे. तोच खऱ्या अर्थाने आपला गुरु आहे. आणि ही भूमिका आपल्याला मी च्या पलीकडे जाऊन आपण आम्हीपर्यंत गेलं पाहिजे. मी हा मर्यादित आहे आणि आम्ही हा व्यापक आहे. म्हणून आम्ही विष्णुदास. संत तुकाराम महाराजांच्या वाणीमध्ये कुठे मी नाही. तुम्ही बघा संत तुकाराम महाराजांचे कोणतेही अभंग तुम्ही वाचा, तुम्हाला मी शब्दच दिसणार नाही. आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. का आम्ही कशामुळं? आम्ही म्हणजे समग्र जीवन, या समग्र जीवनातील जीव प्रत्येक जण या ठिकाणी या आम्हीच्या शब्दामध्ये असतो. म्हणून मी हा आत्मन शिवोहम शिवोहम, शिवाच्या रूपामध्ये जेव्हा आम्ही बघतो, आनंद रूपामध्ये बघतो, या दृष्टीने उद्धव म्हणतात हे कृष्णा मला हे आत्मतत्व कसं समजून घ्यावं ते सांगा. आणि मग श्रीकृष्ण म्हणतात तुला मी आत्मतत्व कसं समजून घ्यावं ते सांगतो.
की प्रत्येकाने विवेकाने विचार केला म्हणजे आपणच आपले गुरु होतो. आणि मग अवधूताचा संवाद मी तुला सांगतो. अवधूत म्हणजे काय? अवधूत म्हणजे काय हो? आपण डिक्शनरीत शब्द वापरला अवधूत. अवधूत म्हणजे नग्न, ज्याला वस्त्र नाही त्याला अवधूत म्हणतात. पण हे केवळ शाब्दिक अर्थ झाला, त्याचा तात्पर्य अर्थ अवधूत एवढ्या पुरता नाहीये. व धू त या अर्थाने आपण तो समजून घ्यावा लागतो. म्हणजे काय? म्हणजे अक्षरत्वात, अक्षराच्या दृष्टीने. अक्षरत्व म्हणजे टिकाऊपणा. अक्षरत्व म्हणजे ज्याला मरण नाही, जे अमर आहे, जे कायम टिकणार आहे, अव्यय आहे. अव्यय, अक्षय, अपार पदवी. जे अक्षय आहे, जे अव्यय आहे, जे अपार आहे त्याला आपण अक्षर म्हणतो. ज्याला क्षरण नाही, जे नष्ट होत नाही, ते अक्षर आहे. भगवान अक्षर आहे म्हणून अक्षरत्वात. भगवान हा स्वतः अक्षर आहे म्हणून त्याला आपण अक्षराच्या दृष्टीने. अक्षरत्वात वरेण्यत्वात. वरेण्य म्हणजे श्रेष्ठ, जो खऱ्या अर्थाने श्रेष्ठ आहे, जो खऱ्या अर्थाने अक्षर आहे, अव्यय आहे, अविनाशी आहे, अमर आहे आणि कायम टिकणार आहे, त्याला अक्षर म्हणतात. म्हणून अक्षरत्वात वरेण्यत्वात. धूत संसार बंधनात. धू म्हणजे काय? धू म्हणजे धूत संसार बंधनात. ज्यांनी सगळे संसार बंधन धुवून टाकले, ज्यांनी सगळ्या प्रकारच्या संसार बंधनातून मुक्ती मिळवली आहे. आणि तत्वमस्यादि वाक्याच अवधूत इतिरियते. अवधूत कशाला म्हणायचं? तर म्हणजे अक्षरत्व, व म्हणजे वरेण्यत्व, धू म्हणजे धूत संसार बंधनात, आणि तत्वमस्यादि वाक्याच. भगवान तो मी आहे. तत्वमसी, तो ईश्वर म्हणजे मी आहे. तत्व, तत्वम असी हा शब्द आहे. तत्वम असी, ते मी आहे, ते तू. या ठिकाणी जो ईश्वर आहे, तो ईश्वराचं जे तत्व आहे, चैतन्य तत्व, ते मी आहे, अशी ज्याची सतत भूमिका आहे, तोच अवधूत म्हणतात. आणि त्यालाच अवधूत असं म्हणावं. म्हणून या ठिकाणी ज्ञानसंपन्न असणाऱ्या या अवधूताकडे एकदा यदू गेले. यदू म्हणजे कोण आहेत? यदू म्हणजे भगवान गोपालकृष्णाचे पूर्वज आहेत. या पूर्वजांची कथा त्यांनी सांगितली आहे. ज्ञानसंपन्न असणाऱ्या एका या अवधूताकडे, ते वृक्षाच्या खाली बसलेले होते. त्या अवधूताकडे पाहिल्याबरोबर यदूने हात जोडले. यदू एका निमित्ताने रथात बसून निघालेला होता. त्याने पाहिल्याबरोबर त्यांना नमस्कार केला आणि यदूनी त्यांना वंदन केलं. म्हणजे महाराज, आपण अवधूत आहात, आपण प्रत्यक्ष श्रेष्ठ दर्जाचे महात्मे आहात, दत्तावतारी आहात, तेव्हा आपण मुक्तसंग कसे राहता ते मला सांगा. आपण एवढ्या आनंदात कसे राहत आहोत? तुमची चर्या, तुम्ही एका झाडाखाली बसलात, निवांत बसलात, अंगावरही तुमच्या वस्त्र नाही, पण तुमच्या चेहऱ्यावर मात्र आनंद आहे. तुम्ही जणू काही असं वाटतं की पंचपक्वान्नाचं भोजन करून बसलात. हे कसं काय? ते म्हणतात, अवधूत म्हणतात, अरे हे राजा यदू, सुख आणि दुःख हे दोन्ही माझ्या दृष्टीने समान आहे. हे तुम्ही समान कसे मानता ते आम्हाला सांगा. असं म्हटल्यानंतर त्यांनी सांगायला सुरुवात केली, हे यदव, मी कोणता गुरु केला असं तुला वाटतं? हो म्हणे, सांगा तुमचे गुरु तरी कोण? त्यांनी सांगितलं, माझे गुरु 24 आहेत. हो म्हणले, 24? लोक एक गुरु करतात बाबा. ते म्हणे, नाही, 24 माझे गुरु आहेत. कोण कोणते? त्यांनी सांगितलं, पृथ्वी वायुर आकाश मापोग्निष्टंद्रमा रवी कपोतो जगर सिंधू पतंगो मधुकृत गजाहा मधुहा हरिणो मीन पिंगला कुररोर्भकाहा कुमारी शरत सर्प ऊर्ण नाभि सुपेशकृत एते मे गुरवो राव्यम चतुर्विंशति राशिताः. असे 24 माझे गुरु आहेत. पृथ्वी, वायू, आकाश, आप, अग्नी, चंद्रमा, रवी म्हणजे सूर्य, कपोत, अजगर, सिंधू, पतंग, मधुकृत, हत्ती, त्याप्रमाणे मधुहा अर्थात भुंगा, हरिण, मीन, मासा, पिंगला ही एक वेश्या, कुरर अर्भक म्हणजे लहान मुलगा, कुमारी, शरकृत, सर्प, ऊर्णनाभी, सुपेशकृत, येते मे गुरवो राजन. एवढे माझे गुरु आहेत. असं म्हटल्यानंतर या ठिकाणी यदूने हात जोडले. म्हणजे महाराज, तुम्ही एवढे गुरु कसे काय केले? आणि या गुरु म्हणजे काय? त्यांनी सांगितलं, अरे गुरु म्हणजे काय? गुरु म्हणजे काय? नुसतं कानात ज्ञान सांगितलं म्हणजे गुरु नाही, कानामध्ये मंत्र दिला म्हणजे गुरु नसतो. गुरु हा आपणच शोधावा लागतो. आपण गुरुत्व शोधावं लागतं. कोणाकोणाकडून काय काय घ्यायचं आपणच ठरवायचं. म्हणून आपणच आपले गुरु आहेत हे श्रेष्ठ आहे. आपल्याला दुसरं कोणी शहाणं करण्यापेक्षा आपणच विचार केला पाहिजे.
आपण या जगामध्ये वावरतो आणि या जगातल्या प्रत्येक वस्तूमधून मी एक एक तत्व घेतलं, प्रत्येक गोष्टीमधून मी ज्ञानसंपन्नता घेतली. हे 24 तत्व या विश्वात आहेत आणि या 24 तत्वातून मी हे ज्ञान घेतलं. त्याप्रमाणे प्रत्येकाकडून एक एक गुण मी घेतला. पृथ्वीकडून मी क्षमा घेतली, तितिक्षा घेतली. पृथ्वी माझा गुरु आहे, कारण पृथ्वीवर लोक येतात, पृथ्वीला लाथा मारतात, पृथ्वीला पाय मारतात, परंतु पृथ्वी कधी रागवत नाही. तिला क्षमा म्हणतात. पृथ्वीला एक दुसरं नाव आहे क्षमा देवी माधवी माधव प्रियाम. ही क्षमा आहे. क्षमा म्हणजे जी सर्वांना क्षमा करते तिला क्षमा म्हणतात. ही सर्वांची आई आहे. पृथ्वी माते मंगले गे अन्न तू माते दिले, तू कृपेच्या अमृताने प्राण माझे पोशिले. म्हणून ही पृथ्वी सर्वांची आई आहे. ती सर्वांचे प्राणपोषण करणारी आहे, परंतु ती कोणाकडून काहीही घेत नाही, कोणाकडून काही उपकाराची परतफेड करून घेत नाही. ती म्हणते राहू द्या, तुम्ही माझ्यावर पाय मारले का, लाथ मारले का, मी सहन करते. तेव्हा ही सहनशीलता मी पृथ्वीकडून घेतली. वृक्षाकडून मी परोपकार घेतला. परोपकाराय वहंती नद्याः परोपकाराय फलंती वृक्षाः. वृक्ष हे परोपकारासाठी फळतात, नद्या ह्या परोपकारासाठी वाहतात आणि म्हणून परोपकार करणं हे वृक्षाकडून मी घेतलं. वायूकडून मी सर्वत्र फिरून अलिप्त राहण्याचा गुण घेतला. वायू सगळीकडे फिरतो परंतु कुठेही लिप्त नसतो. या ठिकाणी अनिकेत हा गीतेमध्ये एक शब्द आहे अनिकेत. अनिकेत शब्द वायूसाठी वापरलाय त्यांनी. पण अनिकेत म्हणजे काय हो? मला या ठिकाणी आणखी एक मुद्दा सांगायचा आहे की प्रत्येक गोष्टीकडे आपण कधी कधी सकारात्मक दृष्टीने पाहू शकतो आणि नकारात्मक दृष्टिकोनातूनही पाहू शकतो. समजा अनिकेत शब्द आहे. अनिकेतचा अर्थ काय? तुम्ही डिक्शनरी उघडा, त्यात काय सापडेल तुम्हाला अनिकेतचा अर्थ? अनिकेत म्हणजे बेघर. अनिकेत म्हणजे ज्याला घर नाही. माऊलींनी याचं विवरण करताना ज्ञानेश्वरीमध्ये, कारण हा मुळात गीतेत शब्द आलेला आहे, त्यावर व्याख्यान देताना माऊलींनी सांगितलंय की आणि वायूसी एके ठाई बिढार जैसे नाही. आता पहा, माऊलींनी हाच अर्थ घेतला नाही, वेगळा अर्थ घेतला. कारण अनिकेत शब्दाने कोणता अर्थ व्यक्त झाला? बेघर. पण माऊलींनी घेताना तो सकारात्मक घेतला. सकारात्मक कसा घेतला? अहो वायूला एका ठिकाणी त्याचं घर नाहीये, सगळंच त्याचं घर आहे. मग आता बेघर म्हणायचं का? नाही, बेघर नाही म्हणता येणार. बेघर नव्हे. अहो जिकडे पाहावे तिकडे माझी भावंडे आहेत, सर्वत्र खुणा माझ्या घरच्या मजला दिसत आहेत. सगळीकडे मला माझेच घर दिसू लागलेत. अर्थात मी सर्वत्र आहे, माझं घर काही एक नाहीये, सगळेच माझे घर आहेत. असं म्हणण्यामध्ये काय? वायू हा सर्वत्र जाऊ शकतो, जातो. बेघर या शब्दाने नकारात्मक अर्थ व्यक्त झाला, म्हणजे त्याला घरच नाही. पण सगळेच माझे घर आहेत या म्हणण्याने सकारात्मक अर्थ व्यक्त झाला. आणि म्हणून माऊली हे कशा पद्धतीने विचार करतात हे मला सांगायचं होतं की आणि वायूसी एके ठाई बिढार जैसे नाही. याप्रमाणे वायू जसा सगळीकडे फिरतो पण तो कुठेही लिप्त राहत नाही, तो अलिप्त आहे. तो सुगंधावरही जातो आणि दुर्गंधावरही जातो, पण तो कुठेही थांबत नाही. तो म्हणतो नाही, मी अलिप्त आहे आणि सर्वत्र सर्वत्र सर्वगाह सगळीकडे फिरणार आहे आणि सगळीकडे गतिमान आहे. आकाश हे निर्लेप आहे, आकाश हे व्यापक आहे. उष्णतेने ते तापत नाही आणि पावसाने मध्ये भिजत नाही. त्याप्रमाणे पाणी हे शुद्ध आहे, ते स्वच्छ आहे. आपण शुद्धीकरणासाठी पाण्याचा वापर करतो, ते स्वतः देखील शुद्ध असतं आणि दुसऱ्यालाही शुद्ध करतं. म्हणून या ठिकाणी पृथ्वी, वायू, आकाश, आप, आप म्हणजे पाणी. त्यानंतर चंद्र. चंद्रमा देखील माझा गुरु आहे. कशामुळं? तर चंद्राच्या कला ह्या चंद्रापेक्षा वेगळ्या आहेत, पण आपल्याला त्या भासमान होतात. म्हणजे चंद्रापासून, म्हणजे चंद्राच्या कला, एका कलेने चंद्र समजा कमी होतो. कमी झाला म्हणून काय चंद्र डागाळला का? चंद्र फिकट झाला म्हणून काय चंद्राची शक्ती संपली का? ते म्हणतात नाही. चंद्रावर त्याचा परिणाम होत नाही. जरी कला कमी होत गेल्या तरी चंद्रावर त्याचा परिणाम होत नाही. का? तर चंद्र त्या कलेपेक्षा भिन्न आहे. त्यामुळं त्या फक्त आपल्याला भासमान होतात. म्हणून या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं की एखाद्या वेळेला वाईट दशा आपल्याला येते, आली जरी कष्ट दशा अपार, न टाकीती धैर्य कदापि थोर. जरी आपल्याला काळवंडण्याची स्थिती आली तरी सुद्धा आपण नव्या ताकदीने पुन्हा उभा राहावं. द्वितीयेच्या चंद्राला नमस्कार का करतात? द्वितीयेच्या चंद्राला दशी का वाहतात? आपण चंद्राला दशी अर्पण करतो. एकादशीला त्याप्रमाणे भगवंताला जशी तुळस अर्पण करतो आणि तशी
चंद्राला द्वितीयेला दशी अर्पण करतात. चंद्राशी संतोष एकादशीसी असं म्हटलंय. चंद्राशी संतोष एकादशीसी, विष्णूशी संतोष एकादशीसी. विष्णूला देखील एकादशीला संतोष आहे. आणि चंद्राने एक दशा जेव्हा चंद्राला द्वितीयेला आपण अर्पण करतो. कशामुळे द्वितीयेचा चंद्र पाहतो? कारण पहा, चंद्र एवढ्या अंधारामध्ये होता, अमावस्याला अंधार होता, अमावस्येमध्ये चंद्र दिसला नाही, परंतु पुन्हा नव्याने प्रगट झाला. सांगायचं असं की किती कष्टाचे जीवन आपल्याला जगायची पाळी आली, वेळ आली, तरी सुद्धा उद्याचा आपण विचार केला पाहिजे. उद्याचं सूर्य आपण उगवला पाहिजे आणि उद्याच्या उगवत्या सूर्याला आपण नमस्कार केला पाहिजे. या दृष्टीने भासमान होणाऱ्या ज्या दशा आहेत त्या ही दशा निघून जाईल आणि पुन्हा आपल्या नव्या प्रकाशाने आपण चमकू असं चंद्र गृहीत धरतो. म्हणून चंद्र हा माझा गुरु आहे. देहाच्या देखील अवस्था आहेत. देहाच्याही 6 अवस्था होतात, वस्तूचे 6 विकार होतात. जायते, अस्ति, वर्धते, विपरिणमते, अपक्षीयते आणि विनश्यती. परंतु तरी सुद्धा आपण कष्ट करायचे नाहीत. आपण कुठल्याही दृष्टिकोनातून मनाला खेद वाटून घ्यायचा नाही. शेवटी हे जीवन असंच चालतं, गतिमान आहे. आज नाही उद्या हे परिवर्तन होतच असतं. त्याप्रमाणे अग्नी हा माझा गुरु आहे. कारण अग्नी हा सर्वभक्षी आहे, तो तेजस्वी आहे, तो सर्वभक्षी आहे. शेवटी अग्नी हा निर्दोष आहे. पावकत्व त्याच्यामध्ये, पावकत्व म्हणजे निर्दोषपणा. म्हणून अग्नीचा टेंबा जरी खाली केला तरी ज्योत जशी वरती जाते, त्याप्रमाणे मी अग्नीकडून हा गुण घेतला. तो ऊर्ध्वगामी, वरती जाण्याचा गुण अग्नीकडून घेतला. ऊर्ध्वरेतस, दीपशिखा ही नेहमी वरतीच जाते, तिचा विनाश कधी होत नाही. म्हणून अग्नी हा जो पावकत्वाचा गुण आहे तो सर्वभक्षी आहे, त्याला मी गुरु केलं. त्यानंतर रवी हा देखील माझा गुरु आहे. सूर्य, कारण सूर्य उन्हाळ्यामध्ये पृथ्वीवरचं जल शोषून घेतो, पण पावसाळ्यामध्ये ते परत देतो. योगी देखील असाच आहे. तो इंद्रियजन्य सुखामध्ये लिप्त कधीच होत नाही. तो क्षणिक सुखाने कधी सुखावून जात नाही आणि दुःखाने दुखावून जात नाही. गुणानुपादते यथाकालम विमुंचती न तेषु युज्यते योगी गोभीर गा इव गोपती. गोपती म्हणजे सूर्य. त्याप्रमाणे भिन्न भिन्न जलपात्रामध्ये सूर्याचं बिंब जरी वेगवेगळं दिसलं तरी सूर्य एकच आहे. त्याची प्रतिबिंबाची विविधता, अनेकता भ्रममूलक आहे, अज्ञानवश आहे. सूर्य जसा निर्विकार आहे, प्रतिबिंब हल्लं म्हणून सूर्य हलत नाही, तसा आत्मा निर्विकार आहे हे मी त्याकडून समजून घेतलं. याप्रमाणे आता यानंतर कबूतर हा माझा गुरु कसा झाला, त्याचप्रमाणे कुमारी हा माझा गुरु कसा झाला, अजगराकडून मी काय गुण घेतला या संबंधीचे जे विवरण या ठिकाणी ते करतील. आणि यदूला अवधू जे ज्ञान सांगतील आणि इकडे कृष्ण उद्धवाला जे सांगतील तो सगळा भाग उद्या सांगण्यात येईल. उद्याची वेळ मात्र 10 ते 11 हीच राहील. उद्याची वेळ 10 ते 11 राहील. हरे नमः. पुंडलिक वरदे हरे विठ्ठल. सीताकांत स्मरण. जय जय.